आणि यानंतर अपडेट्स उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये आता एका तरुणाची निर्घुण हत्या झालेली आहे। आकाश भावसार असं त्याचं नाव आहे। त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला असता मृत त्याला घोषित करण्यात आलेले आहे। शिवाय पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या घेतला जातोय। तिकडे धुळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडणार आहे, कारण माजी आमदार शरद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे। धुळ्यामध्ये खिडकी तोडून घरात प्रवेश करत घरफोडी करणाऱ्या खिडकी गँगचा पर्दाफाश झालेला आहे। गुन्हे शाखेच्या पथकानं 2 मोठ्या घरफोड्यांचा छडा लावलेला आहे। तर महिंदळेमध्ये आता एका घरामध्ये लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे। शिवाय देवपूरमधील दुसऱ्या घरफोडीमधील दागिन्यांचा 11 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। नंदुरबार तालुक्यातल्या काकर्दे या ठिकाणी श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त आता 12 गाड्यांची लंगड भरती भगत बन्सीलाल महाजन यांनी ओढलेली आहे। अक्षय तृतीय निमित्त तिसऱ्या दिवशी यात्रा भरत असते। लांगड ओढण्यासाठी भगत आणि वाघ्या मुरळे यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली। यावेळेस भंडारा आणि खोबऱ्याची उधळण झालेली आहे। तिकडे नंदुरबारमध्ये इंदवे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिकपासून साहित्य तयार केलेलं आहे। पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची सोय केलेली आहे। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर गेलाय। याचा परिणाम पक्ष्यांवर होतोय, त्यामुळे आता हा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवलाय। त्यांचं सगळीकडे सध्या कौतुक केलं जात आहे।